जय जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले वो साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम मन बोनी शरण जावे सर्व भावे देवासी
सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी मनवोनी शरण जावे सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जाम अनंत हे नाम जा अनंत हे नाम जा बहु आहे करुणावंत अनंत हे नाम घ्या अनंत हे नाम घ्या अनंत हे नाम घ्या तुका मने साक्षी आले तुका म्हणे साक्षी आले तुका मने साक्षी आले तुका म्हणे साक्षी आले तुका मने साक्षी आले तरी केले प्रगट तरी केले प्रगट तरी केले प्रगट तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट तरी केले प्रगट तरी केले प्रगट तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा तो हा उतरीला पार भव दुस्तर नदीचा तो हा उतरील पार भव दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा तो हा उतरीला पार भव दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा भव दुस्तर नदीचा विठोबार कुमारी गोपाल कुमारी हाला विठ्ठल 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 म्हणवोनी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा बहु आहे करुणावंत बहु आहे करुणावंत अनंत हे नाम जा
तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. तुका म्हणे साक्षी आले तरी केले प्रगट. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेकरता म्हणजे निरूपणा करता प्राप्त असणारा अभंग. महान भगवत भक्त देहू निवासी असणारे साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा भगवत शरणांगतीचं महात्म्य सांगणारा हा अभंग आहे. पहा, या अभंगाची भाषा जर आपण पाहिली, जगद्गुरु तुकोबराय म्हणतात या संसारामध्ये जो जीव दुःख भोगतोय, जर या दुःखाची निवृत्ती करायची असेल आणि परमसुखाची जर अनुभूती घ्यायची असेल तर जीवा तू देवाला शरण जा असा उपदेश करतात, असंही म्हणता येईल. नव्हे जगद्गुरु तुकोबराय त्यांच्या अंतःकरणात ते तळमळ व्यक्त करतात असंही म्हणू शकतो. नव्हे जगद्गुरु तुकोबराय त्यांच्या ठिकाणी आलेला अनुभव हा प्रगट करतात असा अभंगाचा अर्थ आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंगाकडे पाहत असताना या अभंगामध्ये दोन शब्द फार महत्वाचे आहेत. पहा, या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय शरण जा म्हणतात. शरण जायचं कोणाला महाराज आणि कोणी जायचं हा प्रश्न उपस्थित होतो ना. शरण जायचं कोणाला तर शरण जायचे भगवंताला, आणि जायचं कोणी तर जीवाने भगवंताला शरण जायचे. महाराज, जीवानेच भगवंताला शरण का जावं? आपण एखाद्याला शरण जातो, आपल्याकडे काहीतरी अपूर्णता असेल आणि ती परिपूर्णता करण्यासाठी आपण कोणाकडे तरी शरण जातो, कोणाला तरी नतमस्तक होतो. नव्हे आपण पाहतो खेडेगावामध्ये एखादा सावकार असेल, आपण त्या सावकाराकडे जातो आणि म्हणतो, सावकार साहेब अहो मला 4 पैसे द्या. त्याच्या चरणावरती नतमस्तक होतो. हा शरणांगाचा एक अर्थ झाला. महाराज, शरण म्हणजे काय? नेमकं जायचं कोणाला आणि कोणी जायचं? गावातून एखादा मोठा माणूस आला तर आपण नमस्कार घालतो, हा शरण शब्दाचा अर्थ झाला. नव्हे गावातून एखादा माणूस आलाय आणि आपण त्याला म्हणतो नमस्कार. शेजारचा विचारतो, का रे बाबा कोणी मोठा माणूस आहे का? तो म्हणतो मोठा माणूस नाही, वाल्या माणसा मूर्खाच्या कडून नादे लागावं म्हणून नमस्कार घातलं आणि चाललो पुढे. हा शरण शब्दाचा अर्थ आहे का? नाही महाराज. शरण जायचं कोणाला? जीवाने. तर जीव हा अपूर्ण आहे आणि भगवान परमात्मा हा पूर्ण आहे, म्हणून पूर्ण असणाऱ्या परमात्म्याला जीवाने शरण गेलं पाहिजे. जीवाने नेमकं शरण जायचं कोणाला यासाठी शास्त्राने काही विकल्प केले. तर जीवाने जडाला शरण जावं का न जावं? 1. जीवाने जीवाला शरण जावं का न जावं? 2. जीवाने इतर देवांना शरण जावं का न जावं? 3. आणि जीवाने परमात्म्याला शरण जावं का न जावं? 4. विठ्ठल हो महाराज, जीवाने जडाला शरण जावं का न जावं? जड नाम संसार. महाराज, या संसाराला जर जीव शरण गेला तर त्याची परिपूर्णता होईल का? त्याचं कल्याण होईल का? नव्हे महाराज. या तुकोबराय म्हणतात या संसाराचं स्वरूप कसं आहे? महाराज म्हणतात, दुःख बांधवडी आहे हा संसार. 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 सुखाचा विचार नाही कोठे. सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार. दुःख बांधवडी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे. सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे
आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. महाराज, हा दुःख बांधवडी, दुःख रूप असणारा संसार आहे. आणि जर या संसारात जर आपण शरण गेलो तर महाराज आपल्याही पदरात दुःखच भेटणार आहे ना. आपण जर संसाराकडे गेलोत, संसारात मुळात दुःख रूप आहे. ज्याच्याकडे जे आहे तो तोच देईल ना. एखाद्या मृदंगाचार्य महाराजांकडे जावं, महाराज आम्हाला थोडस गायन शिकवा, ते शिकू शकतात का महाराज? शिकू शकतात का? नाही. तुम्हाला ते गायनाचार्य महाराजांकडे जावं लागेल. त्यांच्याकडे गेलात तुम्ही, महाराज आम्हाला 4-2 पखवाजाचे बोल शिकवा, ते शिकू शकतात का महाराज? नाही शिकू शकत. ज्याच्याकडे जे आहे, महाराज पखवाजवादकाकडे गेले तुम्ही तर पखवाजवादक मृदंगाचार्य महाराज तुम्हाला पखवाजाचे बोल देतील. पेटी मास्तरकडे गेले तर तुम्हाला ते स्वर देतील. त्या मृदंगाबद्दल बोलताना तो मृद आहे, कातड आहे, ते लाकडच आहे, कातड आहे, पण ते सुद्धा भगवंताच्या भजनामध्ये दंग आहे, तो मृदंग आहे महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. हो महाराज, या प्रपंचाची जर अपेक्षा केली तर प्रपंच हा दुःख रूप आहे. परमार्थामध्ये आरंभ हा प्रतिकूल आहे पण परिणाम मात्र अनुकूल आहे. तसं प्रपंचामध्ये आरंभ हा अनुकूल आहे पण परिणाम मात्र प्रतिकूल आहे. विठ्ठल हो, परमार्थामध्ये आरंभ हा दुःखाचा आहे पण परिणाम मात्र सुखाचा आहे. पहा ना जगद्गुरु तुकोबरायाचं चरित्र. अहो, ज्या जगद्गुरु तुकोबरायाला लोकांनी किती त्रास दिला, किती छळलं तुकोबरायाला. जे लोक तुकोबरायाचं कीर्तन ऐकत होती त्याच लोकांनी तुकोबरायाला मारावं, किती तुकोबरायाची गाढवावरती धिंड काढावी, तुकोबरायाला गावातून हाकलून द्यावं. किती वाईट प्रसंग तुकोबरायावले परमार्थामध्ये. पण ऐका ना, जेव्हा तुकोबरायाला भगवत प्राप्ती झाली, जेव्हा साक्षात पांडुरंगाने महाराज दर्शन दिलं, तेव्हा तुकोबराय म्हणतात, भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद, भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद. भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद. परमार्थामध्ये आरंभ हा दुःखाचा आहे पण परिणाम मात्र सुखाचा आहे. तसं प्रपंचामध्ये नाहीये महाराज, प्रपंचामध्ये सुखाचा आहे. संसार सुरुवातीला सुखाचा वाटतो पण परिणाम मात्र दुःखाचा आहे महाराज. पहा, एखादा नवरदेव, त्या नवरदेव महाराज अतिशय आनंदामध्ये असतो. कोण आलं कोण गेलं त्याला काही गरज नसते. त्याच्या फक्त एकच डोक्यात असतं, कधी अंतरपाठ बाजूला होतोय आणि कधी मी तिच्या गळ्यात हार घालतोय. त्याच नवरदेवाला काही काळानंतर विचारा, का हो रामकृष्ण हरी, बरं चाललंय का? महाराज उगच लग्न केलं, ह्या भानगडीत पडलो. म्हणजे प्रपंचामध्ये आरंभाला सुख आहे पण परिणाम मात्र दुःखाचा आहे. हे नाही पटलं? ऐका, आपण सर्व सामान्य आहोत. आपल्याकडे शेतकरी मंडळी, त्यांच्याकडे बैल, म्हैस, कुत्रा, शेळी, मेंढी, बोकड, काय असं सगळे प्राणी आहेत. आपल्याकडे बैल आहे, बैल, घोडा, जे काही भाषा असेल, कुणी वळू म्हणत असेल त्याला, आपला बैल आहे. तो बैल जर सुटला तर आपण त्याला पकडण्यासाठी काय करतो? काय करतो त्याला पकडण्यासाठी? काय करतो? त्याला हिरवी पिंडी दाखवतो. महाराज, तो हिरवी पिंडी दाखवल्यानंतर तो पशु सुद्धा भांबावतो. महाराज म्हणतात, हिरव्या पिंडी चारा, भांबावे पशु. जर हिरवी पिंडी पाहिली तर पशु सुद्धा भांबावतो. महाराज, कालांतरानं तीच हिरवी पिंडी सुकते, वाळते आणि तिच्याच काड्या आपल्याला टोचतात. असा हा प्रपंच आहे. दुःख बांधवडी आहे हा संसार. विठ्ठल विठ्ठल. हो, संसारामध्ये महाराज जर जीव जर शरण जात असेल तर संसारामध्ये महाराज सुख किती हो? सुख इतकं थोडं सुख आहे महाराज. सुख थोडं आहे पण दुःख सुख पाहे जवा पाडे. अरे बोल. दुःख पर्वताये बडे, दुःख पर्वताये
पाहता जबा पाडे दुःख पर्वता एवढे. मायबापानो, या संसारामध्ये सुख पाहिलं तर थोडं आहे, पण दुःख मात्र पर्वत एवढं आहे. काय झालं म्हणे, एक वाटसरू जंगलामध्ये काही गवत आणण्यासाठी, लाकडं आणण्यासाठी गेला. त्याच्या पाठीमागं वाघ लागला आणि पळायला लागला. आता कुठं पळावं, त्याला समोर एक विहीर दिसली. उडी टाकावं, खाली पाहिलं तर महाराज भला मोठा नाग होता. मग काय करायचं काय, त्यानं एका फांदीला पकडलं आणि खाली उडी मारली. वर पाहतो तर वरती वाघ आणि खाली पाहतोय तो खाली नाग, साप. महाराज काय करावं, तेवढ्यात महाराज त्या फांदीला बसलेलं होतं मोहोळ, मधमाशाचं मोहोळ बसलं होतं. महाराज ती फांदी हल्ली आणि तेवढा एक मधाचा थेंब त्याच्या जिभेवर पडला, असा चाटीला. काय त्याला सुख झालं. तसंच महाराज ह्या प्रपंचामध्ये, संसारामध्ये सुख आहे. सुख थोडंच आहे महाराज, पण दुःख मात्र पर्वत एवढे. विठाल 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 विठाल. महाराज अतिशय दुःख असलेला संसार आहे आणि त्या संसाराला जीव जर शरण गेला तर दुःखच भोगावं लागतंय. महाराज मग जीवाला शरण जावं का. जीवाला महाराज, जो जीव अपूर्ण आहे त्या जीवाला जर जीव गेला परिपूर्णतेकडे, तर ज्याच्याकडे जे आहे महाराज तो काय देणार. हा जीव असणारा अविद्येने अवच्छिन्न आहे, कामनेने युक्त आहे, असा हा जीव असणारा पंचक्लेशाने युक्त आहे. अविद्या, अस्मिता, राग, द्वेष आणि अभिनवेश या पंचक्लेशाने जीव युक्त असल्यामुळे महाराज हा जीवच अपूर्ण आहे, तो काय परिपूर्णता देणार आहे. विठ्ठल विठाल 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 विठाल. जीव असणारा कामनेने युक्त आहे. कामना म्हणजे विषय सुखाची अपेक्षा आणि प्रापंचिक वस्तूची इच्छा, त्या नाम कामना. या कामनेने युक्त असणारा जीव महाराज जर काय आपली परिपूर्णता करणार आहे. अज्ञानामध्ये अडकलेला जीव काय आपली परिपूर्णता करणार आहे. आणि मायेने युक्त असणारा जीव काय आपली परिपूर्णता करणार आहे. कल्पनेमध्ये अडकलेला जीव काय आपली परिपूर्णता करणार आहे. जीवाबद्दल नाथ महाराज म्हणतात, कल्पना अविद्या तेने झाला जीव, माया उपाधी शिव बोली जे. माया उपाधी शिव बोली जे. माया उपाधी शिव बोली जे. माया उपाधी शिव. कल्पना विद्या तेने झाला जीव. कल्पना विद्या तेने झाला जीव. माया उपाधी शिव बोली जे. माया उपाधी शिव बोली जे. हरिमुखी गाता हरपली चिंता. हरिमुखी गाता हरपली चिंता. माया उपाधी शिव बोली जे. माया उपाधी शिव बोली जे. हरिमुखी गाता हरपली चिंता. हरिमुखी गाता हरपली चिंता. कल्पनेमध्ये अडकलेला हा जीव आहे. कल्पना करा महाराज, वस्तू माणसाला दुःख देत नाही. वस्तू माणसाला दुःख देत नाही. वस्तू वस्तूच असते. वस्तू अनुकूल म्हणून स्वीकारली की सुखाचा आविर्भाव आहे, आणि वस्तू प्रतिकूल म्हणून स्वीकारली की दुःखाचा आविर्भाव आहे. वस्तू वस्तूच असते. आता हा माईक आहे. माईक नावाची वस्तू महाराज, जोपर्यंत हिच्यातून आवाज चांगला येतोय तोपर्यंत ती अनुकूल आहे, आणि हिच्यातून आवाज खराब आला की वस्तू प्रतिकूल आहे. कल्पना करा. एखादा, आम्ही आता कीर्तनाला जातो. आता खेडेगावाने कीर्तनाला गेल्यानंतर महाराज लोक आग्रह करतात, महाराज आमच्या घरी चला, तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या. महाराज आमचे पाय जर एखाद्या घराला लागून त्याचं जर कल्याण होत असेल तर आमचे पाय आम्ही आमच्याच घरी आपटेलं. आमचं कामाला फिरायचीच काय गरज आहे. आम्हाला फिरायची काय गरज आहे. पण लोकांचा आग्रह असतो. काही काही लोक म्हणतात, महाराज तुम्ही आमच्या
गावात पुढच्या वर्षी कीर्तनला येऊ नका, पण आत्ता आमच्या घरी चहा प्यायला चला. जावं लागतं. बरं, गेल्यानंतर महाराज ती लोक शांत बसत नाहीत. ती लोक शांत बसत नाहीत, अख्खं घर फिरवतात. महाराज हे आपलंय बरं का. महाराज गेलो मी घरी. गेल्यानंतर त्या थोरल्या भावानं सगळं घर फिरवलं. सगळं घर फिरवल्यानंतर सांगितलं, महाराज हा वरचा बंगला आपला आहे बरं का. तो जो धाकला होता ना, तो लगेच म्हणतो, महाराज वरचं त्याला आणि खालचं मला. जोपर्यंत घर होतं तोपर्यंत महाराज दुसरं काहीच नव्हतं. पण माझं म्हटलं की महाराज तिचा सुखदुःखाचा संबंध आला. मुक्त होता परी बळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. महाराज कल्पना करा, हा जीव असणारा आपला महाराज माझ्या म्हणण्यामध्ये अडकलेला आहे, मी म्हणण्यामध्ये अडकलेला आहे, अहंकारामध्ये अडकलेला जीव आहे महाराज. मग महाराज ह्या जीव जर एवढा अडकलेला असेल, एवढा दुःखी असेल, एवढा अपूर्ण असेल, कल्पनेमध्ये अडकलेला असेल, कामनेने युक्त असेल, अविद्येने अवच्छिन्न असेल, तर या जीवाकडे जीव जर गेला तर काय परिपूर्णता करणार आहे. मग महाराज जीवाकडे गेलं तर अपूर्णता येते. महाराज जडाकडे गेलं तर दुःख रूपता येते. मग महाराज नेमकं शरण जायचं कोणाला आम्ही. महाराज मग इतर देवांना शरण जाऊत का आम्ही. इतर देवांना जाण्याच्या बाबतीत जर विचार केला तर महाराज तुकोबारांनी इतर देवांचा निषेध केलाय. महाराज म्हणतात, शेंदरी हेंदरी दैवते, शेंदरी हेंदरी दैवते, कोणती पूजी भूते घेते, कोणती पूजी भूते घेते, हे आपुल्या पोटाची जे रणते, मागतीशी ते अवधान, मागतीशी ते अवधान. शेंदरी हेंदरी दैवते, कोणती पूजी भूते घेते, आपुल्या पोटाशी जे रडते, मागतीशी ते अवधान. जे देव आपल्या पोटासाठी रडतात, आपल्याला काहीतरी मागतात महाराज, ते देव काय आपली परिपूर्णता करणार येतं, काय आपल्याला सुख देणार येतं, काय आपलं कल्याण करणार येतं. मग महाराज ब्रह्मदेवाला आम्ही शरण जावं का, त्याच्याकडे जावं का. महाराज तो ब्रह्मदेव असणारा मरका आहे, त्याला सुद्धा 100 वर्ष पुण्य संपल्यानंतर खाली यावं लागतं. मग महाराज इंद्रदेवाला शरण गेलं चालेल का. इंद्रदेवाला, महाराज इंद्रदेवाला, अहो त्या इंद्रदेवाला सुद्धा त्याचं पुण्य संपल्यानंतर पुन्हा मृत्यू लोकी यावंच लाग. मग तया पुण्याची पावटी सरे, इंद्रपदाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोकी. महाराज ज्ञानोबराय म्हणतात, त्या इंद्राला सुद्धा माघारी यावं लागतं, खाली यावं लागतं पुण्य संपल्यानंतर. मग तो सुद्धा आपलं कल्याण करू शकत नाही. मग महाराज तुम्ही म्हणता ब्रह्मदेवाला गेलं तो सुद्धा कल्याण करूच नाही. महाराज त्या पाताळातल्या शेष नारायणला गेल्यानंतर तो कल्याण करेल का आमचं. भल्या माणसात तो शेष नारायण भगवंताची स्तुती करायला त्याच्या 2 जीवा झाल्या. महाराज मग शेष नारायण सुद्धा आमचं कल्याण करू शकत नाही, आम्हाला परिपूर्णता देऊ शकत नाहीये. ब्रह्मदेव आम्हाला परिपूर्णता देऊ शकत नाहीये. मग महाराज आणखी नेमकं शरण जायचं कोणाला. महाराज एवढे सगळे देव सांगितले, 33 कोटी देवाच्या मुंडा, 8 कोटी भैरव रे. महाराज एवढी सगळी देव आहेत, मग आम्ही जायचं कोणत्या देवाला शरण. काय झालंय म्हणलं महाराज, आम्ही काय केलंय बघा. लोकांनी आपल्याला जसं पटल, जसं रुचल, जसं आवडल, जे सोपं पडल ते लोक करतात. लोकांनी 8 दिवसाचे 8 देव वाटून घेतले महाराज. 8 दिवसाचे 8 देव वाटून घेतले. सोमवार आला, शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचे वदता शिव नाम, वाचे वदता शिव नाम, वाचे वदता शिव नाम, तयन बांधी क्रोध काम, वाचे वदता शिव नाम, तयन बांधी क्रोध काम, वाचे वदता शिव नाम, तयन बांधी क्रोध काम. शिव भोळा चक्रवर्ती, शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती,
सोमवारचा देव महाराज, आम्ही सोमवारी फक्त महादेवाची पूजा करतो. महाराज सोमवार झाला की महाराज मंगळवारचे भक्त वेगळेच. काही लोकांनी मंगळवारी भक्ताद्वारी देव देव तुझा ग केला, भक्त भोळा घालून माळा सुखात ठेव ग याला, आई राजा उदे उदे. महाराज मंगळवारी आईची भक्त करणारे. मंगळवार गेला महाराज की महाराज आपण कशाची भक्ती करतो? बुधवारी विठ्ठलाची. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा माझा माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. हो विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. मी विठ्ठलाचा महाराज बुधवारी विठ्ठलाचे भक्त आहेत, पांडुरंगाचे भक्त आहेत. महाराज पांडुरंगाची भक्ती झाली. दुसरा वार आला गुरुवार. निघालो घेऊन दत्ताची पालकी, आम्ही भाग्यवान आनंदे निदान, हळूच झुलते दत्ताची पालकी. दत्ताची भक्ती करतात महाराज, स्वामीची भक्ती करतात. स्वामीची भक्ती झाली की महाराज परत शुक्रवारची भक्ती, आई राजा उदे उदे ती झाली महाराज भक्ती की महाराज शनिवारची भक्ती. शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता, काय भक्ती जात्या वाटा. महाराज शनिवारी हनुमानाची भक्ती करतात. महाराज शनिवार गेला की रविवारची भक्ती. अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी, सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी वारी वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, हा वल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. हे अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरा वारी, सावध होऊनी भजनी लागा देव करा कैवारी वारी. मल्हारीची 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 वारी माझ्या मल्हारीची वारी. मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी, मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी. येळकट येळकट जय मल्हार. मल्हारी मार्तंड. सांग मला. महाराज रविवारी महाराज मल्हारीची भक्ती करतात महाराज. मग महाराज एवढी सगळी आम्ही देवाची भक्ती करतो, पण महाराज ऐका ना, तरी आमचं कल्याण होत नाही. महाराज म्हणतात भल्या माणसा, एवढे सगळे देव घेतल्यानंतर तुझं कसं कल्याण करतील? नेमकं तुला कोणत्या देवाने तुला वाचवायला यायचं, तुझं कल्याण करायचं, तुझं भलं करायचं? एवढ्या सगळ्या देवाची भक्ती करतो, तू काय कर, तू एकच देव आपला करून घे. आपला तो एक देव करून घ्यावा, आपला तो एक देव करून घ्यावा, आपला
देव करुणी घ्यावा, तिनी विना जीवा सुख नोहे. आपला एक देव करून घे, तुला कल्याण होईल, तुझं सुख भेटल महाराज. बाकी तू एवढे सगळे देव करून घे, आपले करून घेतले, ते देवाकडे गेला तर तुझं कल्याण होणार नाही. तू कोणत्याही एकाच देवाला शरण जा, एकच देव तुझं कल्याण करल. महाराज मग नेमकं देवाला जायचं कोणत्या शरण? महाराज म्हणतात आपला तो म्हणजे कोणता? तो म्हणजे तो हा विठ्ठल बरवा. तो म्हणजे कोणता? तो हा माधव बरवा. आपुला तो एक आहे महाराज. तो महाराज म्हणतात तो एकच आहे महाराज. एक म्हणजे महाराज म्हणतात एक धरला चित्ती आम्ही, रखुमाईचा पती एक गाऊ आम्ही, विठोबाचे नाम. महाराज परमात्म्याचे दोन स्वरूप सांगितले आणि तुम्ही म्हणता एकच आहे. महाराज दोन स्वरूप सांगितले? हो, परमात्म्याचे दोन स्वरूप सांगितले. महाराज कोणते दोन स्वरूप आहेत? ऐका, परमात्मा सगुणही आहे आणि परमात्मा निर्गुणही आहे असं शास्त्र सांगतं. सगुण कोणला म्हणायचं महाराज नेमकं, आणि निर्गुण कोणला म्हणायचं? तर ज्याला आपण डोळ्याने पाहतो त्याला सगुण म्हणा, ज्याला डोळ्याने पाहताही येत नाही तो निर्गुण परमात्मा आहे. ज्याच्या चरणावरती नतमस्तक होता येतं त्याला सगुण म्हणा, ज्याच्या चरणावरती नतमस्तकही होता येत नाही तो निर्गुण परमात्मा आहे. ज्याला अवयव आहेत तो सगुण आहे, आणि जो निरअवयव आहे तो निर्गुण परमात्मा आहे. जो मूर्ती रूपाने आहे तो सगुण आहे, आणि जो अमूर्त परमात्मा आहे तो निर्गुण परमात्मा आहे. तत्वज्ञानात सांगतं जो इंद्रिय गोचर आहे त्याला सगुण म्हणा, आणि जो इंद्रिय अगोचर परमात्मा आहे त्याला निर्गुण परमात्मा म्हणा. ज्याच्या चरणावरती नतमस्तक होता येतं, जो विटेवर उभा आहे त्याला सगुण म्हणा, ज्याच्या चरणावरती नतमस्तक होता येत नाही महाराज, ज्याला आपल्याला डोळ्यानं पाहता येत नाही तो निर्गुण परमात्मा आहे. ज्ञानोबराय म्हणतात मग दोन्ही एकच आहे ना, तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंदू रे. तो एकच आहे महाराज. पण गंमत अशी झाली आपल्याला वाटायला लागली दोन. विठाला 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 विठ्ठल. हो, दोन मनुष्य निघाले पंढरपूरला. विचारलं एक जणाने, का हो कुठं निघाले? पंढरपूरला निघालो. बर. त्या जागेवरून महाराज त्या बसमध्ये अतिशय भांडणं होतात. महाराज बसमध्ये जागा पकडणं एवढं सोपं नाहीये. कोणी काय काय टाकतं त्या बसमध्ये जागा पकडण्यासाठी. महाराज कोणी स्कार्फ टाकेल, कोणी ओढणी टाकेल, कोणी बॅग टाकेल, कोणी उपरणं टाकेल, टोपी टाकेल. महाराज अशी गंमत झाली. एके दिवशी मी एक शीट पकडलं आणि ते बाबा आले, त्या मावशी आले, म्हणले ओ महाराज उठा, हे शीट आमचंय. म्हणलं कस काय? त्या म्हणलं आम्ही टोपी आणि उपरणं टाकलंय, हे शीट आमचंय. मी असा विचार केला, हे शीट यांचं टोपी आणि उपरण टाकून जर होतं यांचं शीट होत असेल, मी त्यांना म्हणलं ओ मावशी उद्याच्याला मी आहे ना माझं 9 मीटर धोतरच एसटीला वाळू घालतो, अख्खी एसटी माझी होईल. महाराज लय गमतीचे लोक. मग महाराज त्या जागेवर भांडणं होते. विचारलं कुठं चालले तुम्ही? त्या पहिल्या मनुष्याने सांगितलं महाराज मी पंढरपूरला माझ्या काकाला भेटायला चाललो. काकाला भेटायला चालले? तुम्ही कुठं चालले? काय नाही म्हटले, मी माझ्या मामाला भेटायला चाललो. काय म्हटले? माझ्या मामाला भेटायला चाललो. निघाले. मग मैत्री झाली, इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. पंढरपूरमध्ये बस पोहोचली. पोहोचल्यानंतर उतरले दोघंही खाली. उतरल्यानंतर महाराज त्याने विचारलं तुमचे काका कुठे राहतात? त्याने सांगितलं तिकडं खाली चौफाळ्याकडे कृष्ण मंदिराकडे माझे काका राहतात. तो म्हणला काय कामाले? माझेही मामा तिकडेच राहतात ना. मग आपण 2 रिक्षा करण्यापेक्षा एकाच रिक्षाने जाऊ की तिकडं. दोघांनी रिक्षा केला आणि गेले. जात असताना पंढरपूरच्या चौफाळ्याजवळ पांडुरंगाच्या मंदिराजवळ गेले आणि विचारलं इथं तुमचे काका राहतात कुठं? काय विचारलं? तुमचे काका राहतात कुठं? काय नाही म्हणला, इथं पश्चिम दरवाजापाशी गेलं ना तिथंच माझ्या काका आहेत. तो म्हणला काय कामाले? माझेही मामा तिथंच आहेत ना. विचारलं महाराज इथं तुमचे काका कुठे राहतात? दोघंही तिथं गेले. विचारलं कुठं राहतात? काय नाही म्हणले, पुढं नामदेव पायरीजवळ गेलं ना तिथं माझे काका राहतात. तो म्हणला काय कामाले? माझेही मामा तिकडच राहतात ना. रिक्षा तिथं गेला. विचारलं तुमचे काका कुठे येतं? अहो काका कुठे येतं? ते जे विटेवर उभा आहे ना परमात्मा त्यालाच आम्ही काका म्हणतो. तो म्हणला काय कामाले? आम्हीच त्याला मामा म्हणतो की. ऐका, परमात्मा आहे तो एकच आहे. त्याला कोणी काका म्हणतंय, त्याला कोणी
मामा म्हणतंय, तसं त्याला कोणी सगुण म्हणतंय, त्याला कोणी निर्गुण म्हणतंय. तो आहे तर खरा एकच आहे. विठाला 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 विठाला